पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅलो हॅलो अमूल्य, हा ताई बोल, काही अर्जंट आहे का? तुला माहिती आहे ना, माझ्या ऑफिसमध्ये ना फोन ठेवणं सुद्धा अलाउड नाही। ते तर आज त्या चिवाच्या कामामुळे मी परमिशन काढली होती, नाहीतर ऑफिसमध्ये पर्सनल बोलायला सक्त मनाई आहे। त्या चिवाने जर का मला बघितलं ना, तर ऑफिसमध्ये कथकली करायला लागेल तो। अगं गौतमचे बाबा आले होते, लग्नाची तारीख काढूया म्हणाले। साखरपुडा सुद्धा नको, सरळ लग्न। इतकी काय घाई झाली का त्याच्या फॅमिलीला? बरं ऐक, तू नको टेन्शन घेऊस। मी घरी आले ना, मी बोलेन अण्णांशी, आपण सगळे मिळून ठरवूयात। बरं चल, मी ठेवते आता, काही अर्जंट असेल तर मेसेज कर, ओके? ठीक आहे, बाय बाय। सगळ्यांशी बोलून ठरवतो असं म्हणाला आरतीचा बाप। हो ना। अरे मग तू सांगायचंस ना, सगळेच तर होते घरात। अरे मी बोललो बाबा की सगळे आहेत, आताच ठरवून टाकूया की, पण नाही। आमची धाकटी मुलगी आल्यानंतर तिच्याशी बोलतो आणि मग कळवतो। मी काय करणार? ती धाकटी बहीण अमूल्या तीच प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे। ती नव्हती म्हणून तर पाठवलं होतं ना तुला तिकडे। ए बाबा, ते सगळं जाऊ देत ना, मला पैसे दे ना, घसा ओला करायचा आहे रे। काय अर्धेच का? अर्धच काम झालं ना, मग अर्धेच पैसे मिळतील। आणि तो फोन आहे ना, तो सायलेंट वरनं काढ आता। जेव्हा मी फोन करीन ना, तो फोन उचल, निघ। ओके। ही अमूल्या, तिचं काहीतरी करावंच लागेल। आरती, अगो काय ग, बेल वाजती, ऐकू नाही येते तुला? अगं तू, हाय हाय मावशी, येऊ ना आत? अर्थात। असं परक्यासारखं काय विचारतेस? ये। कशी आहेस? मस्त। स्माइल करताना एवढा त्रास होतोय? मी सख्खी मावस बहीण आहे अगं तुझी, एलियन आल्यासारखं काय बघतेस? काय ग अशी अचानक? अचानक म्हणजे आठवण आली, आपल्या माणसांची आठवण येतेच, हो की नाही आरती? ऍक्च्युली मावशी, तुझ्या हातचा चहा प्यायची इच्छा झाली होती। म्हणजे नागपुरात काय, पूर्ण जगभरात सुद्धा असा चहा शोधून सापडणार नाही। असं काही नाहीये, मी चहा टाकते। काय खाशील, बिस्किट्स की शंकरपाळे? काही चालेल, म्हणजे शंकरपाळे, पण चहा तूच बनवायचा। हो करतेय, तुम्ही तोपर्यंत गप्पा मारा। किती साधी भोळी असल्याचा आवडतेस ना तू? तुझं लग्न ठरलंय तरी झुलवतेस विक्रांतला? सारिका, मी काहीही केलेलं नाहीये। हो का? माय गॉड, किती इनोसेंट आहेस ग तू। म्हणजे विक्रांत स्वतःहून तुझ्या मागे वेडा झाला होता।
की तू वेड लावलंस त्याला? तुला काय वाटलं मला दिसत नाही? हा, डोळे नाही येत मला? लग्नात तू आणि तुझी बहीण कसं त्याच्या मनाशी खेळत होतात ना, ते बघितलंय मी. आरती, तो माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं ना, तर तुझा जीव घेतला असता मी. मला एक कळत नाहीये का तू त्याच्या मरणाच्या मागे लागलीयस ग? उगाच मूर्खासारखं काही बोलू नको सारिका. आवाज खाली. काय आहे? मावशीला माहित नाहीये ना की कोणामुळे विक्रांतनी एवढं मोठं पाऊल उचललं होतं. मरणाच्या दारात न परत आलाय तो. ए, सांगू मावशीला? काय मिळतं ग सारिका तुला ह्यातून? तुला माहितीये ना, मी विक्रांतला आधीच कल्पना दिली होती. तरी तो माझ्या मागे लागला तर त्यात मी काय करू? तू आता काही करून दाखवच. मग मी बघते. मला काहीही करायची गरज नाहीये सारिका. मुळात मी तशी मुलगीच नाहीये. आणि विक्रांत आता पूर्णपणे बरा झालाय. एक मिनिट. ओ माय गॉड, ही पण माहिती काढलीस तू? कोण ग? कोण अपडेट देतं तुला? तुझी बहीण की त्याची बहीण? ही पण माहिती काढलीस ना? एक गोष्ट लक्षात ठेव, विक्रांत फक्त आणि फक्त माझा आहे. त्याचा नाद सोडायचा. हा, हे सगळं तुझ्याच डोक्यातलं खूळ आहे. मी विक्रांतच्या नादाला लागलेलेच नाहीये. तुला एक गोष्ट माहिती आहे आरती? हे सगळं विक्रांतने तुझ्यामुळे केलंय हे जर त्याच्या भावाला कळलं ना, तर तो तुला सोडणार नाही. त्याचा भाऊ कोण आहे माहितीये ना? वेदांत वानखेडे. त्याला हे जर कळलं तर तो तुला आयुष्यातनं उठवेल, एवढं लक्षात ठेव. चला, मावशीच्या हातचा चहा. वाव, तुम्ही अशा इथेच उभ्या राहून का गप्पा मारताय? बसा. अगं ही आरती, हिला एवढं बोलायचं असतं ना माझ्याशी. चल. थँक्यू आणि शंकरपाय. आरती, ये बस. काय ग, आद्यानी काही सांगितलं का ग? कशाबद्दल? अगं तिच्या भावाबद्दल, म्हणजे त्या विक्रांत बद्दल. तू भेटलीस त्याला? कसा आहे ग तो आता? हो, अगदी व्यवस्थित येतो. नाही, कसं आहे, त्याच्या जवळची, त्याची काळजी करणारी माणसं त्याच्या जवळ आहेत ना, त्यामुळे व्यवस्थित येतो एकदम. काही नाही होणार त्याला. मग बरं आहे. बरं मावशी, चल मी निघते. निघते म्हणजे? ती चंचल, ती माझी वाट बघत असेल ना. अगं पण आरती, बाय. विसरू नकोस मी काय बोलली ते. चलो, बाय. बाय. ये परत. हो, नक्की. बाय. बाय बाय. विचित्र आहे ना ही मुलगी. आली होती माझ्या हातचा चहा प्यायला, चहा तसाच आहे. आली काय गेली काय, वात्रट आहे.
एकीकडे वेदांत, दुसरीकडे सारिका. काय होणार आहे कोणास ठाऊक. घरी आई आणि अण्णांना सांगून टाकू का? मला विक्रांत बद्दल बोलायचं. मी इथे काम करते ज्याचा मला पगार मिळतो. कामाचं बोलायसाठी कधीही बोलव, मी आहे. पण ऑफिसमध्ये पर्सनल विषयावर बोलायचं नाही असा नियम. विक्रांत, तू जर तसा प्रयत्न केला नसतास ना तर मी या गोष्टीकडे लक्षच नसतं दिलं रे. चूक झाली चूक झाली माझी सगळी. मीच सगळ्या गोष्टी चुकीचं आहे. दादा दादा मी हात जोडतो, तू प्लीज असं काही करू नकोस. हा विषय इकडेच संपव. माझं ज्या मुलीवर प्रेम आहे ती मुलगी आरती आहे. आरतीलाही त्या गौतमशी लग्न करायचं असेल तर मी अडवणार नाही. फक्त मी आरती सोडून दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही. काय करतोयस? काही नाही. विक्रांत, मला तुझी काळजी वाटते. सी, युअर लव्ह स्टोरी हॅज नो फ्युचर. बरं, पुढे काय करायचं ठरवलंयस? काही नाही, तुझ्यासोबतच काम करायचं आहे. आपला फॅमिली बिझनेस आहे, त्यावर फोकस करीन. तू मला सांग कोणती जबाबदारी, मी करीन. हे बघ, जबाबदारी मी देईनच, पण जेव्हा तुझ्या डोक्यातून त्या मुलीचा विचार जाईल तेव्हाच. दादा दादा प्रेम आहे हे. फळ्यावर लिहिलं पुसलं इतक्या सहज नाही विसरता येत रे. बट आय प्रॉमिस, मी यापुढे फक्त बिझनेसवर फोकस करेन. विक्रांत, किती कॉल्स आणि मेसेजेस केले असतील? विक्रांत ऐक, हे बघ, माझ्यापासून काही लपवू नकोस प्लीज. सॉरी. विक्रांतसाठी एवढं सगळं काय काय करत असते पण कोणालाच दिसत नाही. ना विक्रांतला दिसतं ना माझ्या पप्पांना दिसतं. आणि प्रत्येक वेळेस त्या आरतीलाच कशी सिंपती मिळते ना मला खरंच कळत नाही. काय चाललंय का तुझं? मी इथे एवढं विक्रांत बद्दल बोलतेय आणि तू फोनवर टाइमपास करतेस. यार काय करू मग मी? बोर झाले तेच तेच ऐकून. आज मी आरतीला जाऊन सुनवून आले. हे नवीन नाहीये. तू ह्याच्या त्याच्यावर राग का काढतेस? आणि तू तिला इतका इम्पॉर्टन्स का देतेस? अगं कारण विक्रांतच्या डोक्यातनं नाही जाते ती. अच्छा, म्हणजे प्रॉब्लेम विक्रांत आहे तर, आणि तू आरतीवर वेळ वाया घालवतेस. हे बघ, विक्रांत तर आरतीला विसरत नाहीये आणि आरती त्याच्या नावाचा जप करत नाहीये. अगं, इतकी साधी गोष्ट कळत नाहीये का तुला? हे बघ, मला नाही सुचते काही. ओके, तूच सांग आता काहीतरी, दे काहीतरी आयडिया. हा, मला एक सांग, तू त्याच्या घरी जातेस? घरी म्हणजे जाते, हक्काने जाते. पण बर, आणि बाहेर कुठे कुठे जातो तो? बाहेर हा, एकदा मी विक्रांतला त्याच्या फार्म हाऊस वर भेटले होते. त्या आरतीच्या आठवणीत ड्रिंक करत बसला होता. मी फ्रँकली विचारलं की आपण दोघं ड्रिंक करूयात का.
आर यू सिरियस सारिका? तू अशा अबनॉर्मल आणि शॉकिंग गोष्टी का करतेस? हे बघ, जरा नॉर्मल गोष्टी कर ना. तो आता ना ऑफिसला जाईल. तो काय घरी बसून थोडी राहणार आहे. मग तू पण जा ऑफिसला. तुझा दादा पण तिथूनच ऑपरेट करतो ना. तू सांग त्याला मी पण काम करते. एक मिनिट, ती अमूल्य काम करते तिकडे. जर बघितलं ना की तळपायच्या मस्तकात जाते माझ्या. सारिका, तळपायाखाली आईस ठेव आणि तुझं डोकं ना शांत ठेव. तुझा फोकस विक्रांतवर हवा. नाही ग, तिथला खरा बॉस आहे ना तो वेदांत वानखेडे. तो सतत रागवत असतो. बसकन अंगावर येतो माहितीये. सारिका, तुला कळतंय का? त्याचा वीक पॉइंट आहे त्याचा लहान भाऊ. हे बघ, तू जर का विक्रांतची काळजी घ्यायला लागलीस, त्याच्याशी प्रेमाने वागायला लागलीस, तर वेदांत सुद्धा चेंज होईल. आणि असंही वेदांतच्या म्हणण्याबाहेर त्याचा लहान भाऊ अजिबात नाहीये. आणि तू ना सारखं सारखं मी राजसिंग बडवैकांची मुलगी आहे हे असं मिरवणं ना जरा कमी कर. विक्रांतला जर का काकूबाई टाइप्स मुलगी आवडते ना, मग तू तुझी स्टाईल चेंज कर ना. जरा प्रेमळ वाग. ऑफिसला मन लावून काम कर. काम मी काम करू? मी कोण आहे माहितीये ना? आली, परत वर आली. बडवायकांची मुलगी वर आली. तिला ना जरा खाली बसव. हे बघ, तू काम करायची ऍक्टिंग तर करू शकतेस ना. तू याने विक्रांतच्या अवतीभोवती राहशील, ते पण हक्काने. सो आता पप्पांची मुलगी ह्या प्लॅटफॉर्म वरून खाली आहे. ओके, कळतंय का मी काय म्हणते? का सारखे फोन करताय तुम्ही मला? नाही उचलत आहे फोन म्हणजे समजायला हवं ना की नाही बोलायचंय मला. हॅलो. हॅलो आरती, कशी आहेस? मी बरी आहे. कामात आहेस का? हो. मी तुला फोन केला, तू फोन नाही उचललास म्हणून काळजी वाटली मला तुझी, म्हणून परत फोन केला. कामातच असशील ना बहुधा? काही हरकत नाही. मी तुला 100 वेळा फोन करीन. तू फोन उचलेपर्यंत मी तुला फोन करीन. माझी बायको एवढी सुंदर आहे, वाट बघायला कोणाला नाही आवडणार? हॅलो आरती, ऐकतेस ना? हो. माझा नेहमीचा प्रश्न, ज्याचं उत्तर अजून मला मिळालेलं नाहीये. काय? आपण कधी भेटूयात? आरती, मला तुझ्यासोबत फिरायचंय मनसोक्त. आरती, अगं लाजतीयस का? अगं आजकाल कोणाचं काही नसतं तरी ते फिरत असतात हातात हात घेऊन. आपलं तर ऑफिशियली लग्न होणार आहे ना? मग मला फिरायचंय तुझ्यासोबत. म्हणजे एकदा प्रियकर प्रियसी असं बनून फिरायचंय हातात हात घेऊन. लग्न झाल्यानंतर काय नवरा बायको म्हणून आपण फिरणारच आहोत, पण त्याच्या आधी मला फिरायचंय. शांत ठिकाणी बसायचंय, तुझ्याशी बोलायचंय, गप्पा मारायचे. बरं मला सांग, नागपूरमध्ये तुला कुठे फिरायला आवडतं?
तू आणि तुझी बहीण अमूल्या तुम्ही फिरत असालच ना? एक काम कर, तू तुझी बहीण आहे ना अमूल्या, तिला विचार, ती सजेस्ट करेल आपल्याला जागा. मग आपण दोघंच जाऊ फिरायला. हा मी फोन ठेवू का प्लीज? ठीक आहे, मी करतो नंतर फोन. मी जे सांगितलंय ते लक्षात ठेव. हा बाय. इतकी कशी ही काकूबाई? अरे काहीतरी स्मार्टनेस घे त्या अमूल्याकडून. काय